नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस जोशी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला श्रेयस जोशी व्लॉग्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचं कंटेंट असं आहे मित्रांनो, किंवा आजचा व्हिडिओ अशा पद्धतीने असणार आहे की आज आम्ही तुम्हाला कुठल्याच प्रकारची जागा दाखवणार नाही आहे किंवा कुठलं ऐतिहासिक स्थळ दाखवणार नाही आहे किंवा असं एक विशिष्ट अशी एक जागा नाही आहे दाखवायला तुम्हाला। पण आजचा जो मुद्दा आहे तो खूप असा स्पष्ट असणार आहे, क्लिअर असणार आहे आणि खूप महत्त्वाचा असणार आहे। म्हणजे आजचा जो मुद्दा आहे किंवा आजचा जो विषय आहे तो अशा पद्धतीने आहे की आता तुम्ही बघतातच आहे की आपले व्हिडिओज येत आहेत दर रविवारी, शनिवारी किंवा अधूनमधून जशा पद्धतीने आमच्याकडून होईल तशा पद्धतीने व्हिडिओज तुमच्या भेटीला येत आहेत। पण आम्हाला जो प्रतिसाद येतो आहे तो पण चांगला येतो आहे। बरेच प्रश्नही विचारता आहेत, बरेच कौतुकास्पदही आम्हाला प्रतिसाद येतो आहे। पण त्यातल्या त्यात एक विशेष बाब अशी आहे की आत्ताच 2-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे की एका लहानशा मुलाने मला एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न विचारला तो असा, दादा म्हणे तुम्ही व्हिडिओज दाखवताय ते छान आहे, पण तुझे जे डेलीचे जे प्रॉब्लेम्स आहे किंवा तुला ज्या अडचणी येत आहेत रोजच्या तू ते व्लॉग्समध्ये दाखवत नाही आहे का? हाच प्रश्न मला सुद्धा पडला की आपण असं दाखवायला पाहिजे का किंवा ते दाखवण्यायोग्य आहे का? तर तेच मला आज तुमच्यासोबत डिस्कस करायचं होतं मित्रांनो। हे बघा, मी माझे विचार सांगतो आहे आणि मला काय वाटतं त्यावर ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे मी सुद्धा त्या गोष्टीवर विचार केला की आपण असं करायला पाहिजे का किंवा ते दाखवणं योग्य आहे का? मित्रांनो, मी सुद्धा माझ्या वयाच्या 21-22व्या वर्षापासून यूट्यूब व्यवस्थितरित्या रोज बघायला सुरुवात केली आणि मी सुद्धा यूट्यूबवर हे रोजचे हे जे व्लॉग्स आहे, डेली व्लॉग्स आहे, हे बघायला सुरुवात केली होती। आणि मी सुद्धा बघितलं आहे की आजकाल ही जी तरुण पिढी किंवा ही जी पिढी आहे ही अशा एका व्हिडिओंकडे वळते की जिथं व्हिडिओ बनवणाऱ्यांना काहीच अर्थ नाही आहे। फक्त व्लॉग्स बनवण्याचा अर्थ हा एकच झालेला आहे की मित्रांनो आज माझ्यासोबत असा इन्सिडेंट झाला किंवा मित्रांनो आज माझं तर ही गोष्ट तुटून गेली, मित्रांनो आज माझी गोष्ट फुटून गेली किंवा माझ्यासोबत हे चुकीचं झालेलं आहे, माझ्यासोबत ते बरोबर झालं नाही। ह्याच ज्या गोष्टी आहे ह्याच दाखवणं यालाच व्लॉगिंग म्हणतात का? नाही, माझ्या ओपिनियनमध्ये किंवा माझ्या दृष्टिकोनामध्ये याला व्लॉगिंग म्हणत नाही मित्रांनो। मला असं वाटतं की आत्ता वेळ पैसा प्रत्येकाकडे, पण वेळ कोणाकडे नाही आहे आणि आपण आपला वेळ, आपली दिनचर्या, दुसऱ्याचीच दिनचर्या बघण्यात जर कधी वेळ घालवत असू तर तुम्ही फार चुकीच्या मार्गाला जाताय असं आम्हाला वाटतं। मला काय वाटतं मित्रांनो की आपल्याला जे व्हिडिओ बघायला मिळतं आहे, आता तुम्ही बघतात आहे की यूट्यूबवर पूर्णपणे कचरा झालेला आहे। लोक त्यांची रोजची दिनचर्या दाखवत आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स दाखवत आहेत, ते तुमच्या कामात नाही येणार। कामात काय येणार आहे, कुठं तुम्ही फिरस्तीला जात असाल किंवा कुठे काही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, कुठे काही गोष्टी अडत आहेत तर त्यासाठी तुम्ही सजेशन घेण्यासाठी, सोल्युशन्स घेण्यासाठी यूट्यूबचा तुम्ही आधार घेऊ शकतात। पण हे योग्य नाही आहे की तुम्ही दुसऱ्याची दिनचर्या, तुमची दिनचर्या सोडून तुम्ही दुसऱ्याची दिनचर्या बघतायत, हे चुकीचं आहे। आता आमचा उद्देश एकच आहे की तुम्हाला एक क्वालिटी कंटेंट प्रोव्हाइड कसं करायचं, एक क्वालिटी कंटेंट प्रोव्हाइड कसं करायचं हाच आमचा एक उद्देश आहे। आणि मी एक शुअरली एक सांगू शकतो मित्रांनो की आम्ही तरी असे व्लॉग्स पुढे भविष्यात तरी अपलोड करणार नाहीत। कारण कसं आहे, मला एक माहिती आहे की लोकांना त्यांचा वेळ किती महत्त्वाचा आहे आणि साधारणतः मी सुद्धा पाहिलेलं आहे की आता आमचे पण बरेच व्हिडिओ आहे 3.5-4 मिनिटाच्यावर कोणीच व्हिडिओ बघत नाही, कारण की लोकांना वेळच नाही आहे। त्यात तुम्ही अजून ही येणारी जी पिढी आहे, ही जी लहान मुलांची ही जी मंडळी, मित्रमंडळी, ही जर कधी बाकीचे जे व्लॉगर्स आहे जे त्यांचे रोजचे जे एकदम फालतू गोष्टी त्याच्यामध्ये बघण्यात वेळ घालवत असतील तर भविष्य काहीच नाही मित्रांनो। म्हणून आमचा हा जो उद्देश आहे हा एकच सांगण्याचा एक मेसेज आहे हा तरुण पिढीसाठी, आमच्या मित्रमंडळींसाठी की जे उद्देशपूर्ण व्हिडिओ असतील तेच बघा आणि आम्ही सुद्धा जे खरं असेल, जे उद्देशपूर्ण असेल तेच तुमच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न करू मित्रांनो। आणि आमचा त्याच्यामागचा सगळ्यात मोठा सांगण्याचा एकच भावार्थ आहे की आपली जी संस्कृती, आपली जी मायबोली आहे त्याला विसरून चालणार नाही, त्याला पकडून चालावं लागेल, तेच आहे। म्हणून आम्ही तुमच्यासाठी मंदिरं आणि ऐतिहासिक स्थळ आणि आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे त्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आणून देतो आहे। म्हणून असेच आमच्या ब्लॉग्सला तुम्ही सपोर्ट करत राहा आणि पुढे पण तुमच्या भेटीला आमचे व्हिडिओ येत राहतील। शनिवार आणि रविवार या 2 दिवशी आमचे व्हिडिओ तुमच्या भेटीला येत राहतील। तर अशाच पद्धतीने तुमचा सपोर्ट द्या
आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला द्यायला विसरू नका, म्हणजे आम्हाला पण कळेल की आम्ही जे सांगतोय ते तुम्हाला पटतंय की नाही. बाकी हे आमचे विचार आहेत, प्रत्येकाचे विचार हे वेगळे असतात. तर तेच आहे मित्रांनो. तर श्रेयस जोशी ब्लॉग्सला बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असंच पुढे पण तुमचा सपोर्ट देत राहा. तर टाटा बाय बाय, सी यू सून नेक्स्ट व्हिडिओमध्ये.